Hi dear students, you are most welcome in this video. In this video, we will learn about public revenue. Okay, public revenue is a module number 2nd, and in this module, you have to learn sources of public revenue. Okay, the government raises revenue to meet various expenditure from different sources, which may be categorized into tax and non-tax revenue. Okay, means tax and non-tax revenue helping government to raise their revenue. Okay, या ठिकाणी गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू काय करणं गरजेचं आहे, तर रेज करणं गरजेचं आहे, इन्क्रीज करणं गरजेचं आहे. कारण बरेचसे जे पब्लिक एक्सपेंडिचर जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी सरकारला रेव्हेन्यूमध्ये इन्क्रीजमेंट करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू दोन प्रकारचे रेव्हेन्यू आहेत. ओके, द मेन सोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू आर डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस विच आर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. म्हणजे टॅक्समधून सरकारला जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळत असतो. मग टॅक्सेशनमध्ये डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहेत. डायरेक्ट टॅक्स रेफर्स टू द टॅक्स ऑन इन्कम, म्हणजे इन्कमवरती जो टॅक्स आहे त्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पर्सनल इन्कम टॅक्स, देन कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स एटसेट्रा. मीन्स दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन. ओके, then indirect taxes refers to the taxes imposed on commodities. वेगवेगळ्या वस्तूंवरती त्या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते अप्लाय केलेले असतात. फॉर एक्झाम्पल सेल्स टॅक्स, देन एक्साइज टॅक्स, कस्टम ड्युटीज, ऑक्ट्रॉय, ओके, आर नोन ॲज एक्झाम्पल्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. ओके, विक्री कर असेल, त्याच पद्धतीने ऑक्ट्रॉय असेल, जकात कर असेल, ही सगळी उदाहरणं जी आहेत ती इनडायरेक्ट टॅक्सेसची आहेत. ठीक आहे, देन टॅक्सेस कॉन्स्टिट्यूट द मेजर सोर्स ऑफ गव्हर्नमेंट इन्कम. म्हणजे टॅक्सेशन हे एक महत्त्वाचा स्रोत आहे सरकारच्या उत्पन्नाचं. ओके, टॅक्स इज अ पेमेंट मेड बाय टॅक्स पेयर्स. The money collected by the government is used for the benefit of all citizens. म्हणजे टॅक्सेशनच्या माध्यमातून जे रेव्हेन्यू त्या ठिकाणी जनरेट होतो तो त्या ठिकाणी सिटिझन्सच्या बेनिफिटसाठी काय केला जातो, युटिलाइज केला जातो. द रेव्हेन्यू कलेक्टेड यूज फॉर द प्रोव्हाइडिंग हॉस्पिटल्स, स्कूल्स, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस एटसेट्रा. देन नॉन टॅक्स रेव्हेन्यू इज ऑल्सो देअर. Revenue from public enterprises from important sources of income for the government. ओके, म्हणजे पब्लिक एंटरप्राइजेस त्या ठिकाणी आहेत किंवा पब्लिक एंटिटीज ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा सरकारला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इन्कम मिळत असतं. त्याला द रिव्हेन्यू आर कॉल्ड कमर्शियल रिव्हेन्यू. त्याला कमर्शियल रिव्हेन्यू असं सुद्धा म्हटलं जातं. Then when public authority provides certain facilities like drainage, street lighting, parks, roads, etc. in particular area for the benefit of people. या ठिकाणी पब्लिक ऑथॉरिटीकडून त्या ठिकाणी काय केलं जातं, वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. जसं की ड्रेनेज असेल किंवा स्ट्रीट लाईटचा एखादा प्रकार असेल किंवा पब्लिक पार्क असेल, रोड्स असेल ट्रान्सपोर्टेशनसाठी एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर अशा पद्धतीचं पीपल बेनिफिट त्या ठिकाणी दिलं जातं. नेक्स्ट वन इज अ फीज. फीज कॉन्स्टिट्यूट अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉन टॅक्स रेव्हेन्यू. ठीक आहे, तर नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये काय काय येतं आहे, फीज आहे, फाईन्स आहे, गिफ्ट अँड grants. Means these are including into non-tax revenue. For example, court fee, registration fee of property,
then a marriage, payment of fee for the competitive examination are coming under the non-tax revenue. Next one is a fine. Fines and penalties are not imposed to collect revenue but to punish or deter people from breaking the laws or rules. म्हणजे फाईन आणि पेनल्टी जी आहेत ती it is not imposed on each and every person just to collect revenue. Okay, if any person try to cross certain types of laws and rules, then he will punishable. Okay, he will be punishable. Okay, and he will have to pay penalties. Okay, म्हणजे या ठिकाणी फाईन असेल किंवा पेनल्टी असेल ती ज्यावेळी आपण एखादा लॉ ब्रेक करतो, रूल ब्रेक करतो, त्यावेळी आपल्याला द्यावी लागते. अँड लास्ट वन इज अ गिफ्ट अँड ग्रँट्स. ओके, gift refers to the voluntary contribution made by individuals and societies to the government for relief work in event of the earthquake, flood, famine or war. Okay, म्हणजे या ठिकाणी गिफ्ट आणि ग्रँट्स हे व्हॉलंटरी बेसिसने नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये आलेले आहेत. आता गिफ्ट आणि ग्रँट्स कशाच्या संदर्भात वापरलेले आहेत? It is a voluntary contribution of individual person as well as society, okay, to the government. म्हणजे गव्हर्नमेंटला एक ऐच्छिक स्वरूपामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सन असेल किंवा एका सोसायटीने केलेलं मदत असेल. ओके, म्हणजे सपोज इफ देअर इज an earthquake, flood, ओके, और वॉर. समजा एखाद्या ठिकाणी अर्थक्वेक झालेला असेल, भूकंप झालेला असेल, फ्लड लाईक सिच्युएशन क्रिएट झालेली असेल किंवा वॉर लाईक सिच्युएशन क्रिएट झालेली असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये इन सच सिच्युएशन इंडिव्हिज्युअल पर्सन और सोसायटी कॉन्ट्रीब्यूट देमसेल्फ टू द गवर्नमेंट. ओके, so with the help of all these things we may easily remark the nature of tax revenue, non-tax revenue, okay, in public revenue.